नमस्कार मित्र. आज आपण एका आईच्या प्रेमाची गोष्ट पाहणार आहोत, जे खरंच आपल्या आईवरती खूप जीवापाड प्रेम करतात. अशाच व्यक्तींनी हा व्हिडिओ आपल्या आईसाठी अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकावा. तर रात्रीची वेळ होती. रात्रीचे 12 वाजले होते आणि आईची नजर होती ती एक नजर होती घड्याळाकडे आणि दुसरी नजर होती ती म्हणजे घराच्या दरवाजाकडे. आई आतुरतेने वाट पाहत होते. जशी आपली आई अगदी डोळे लावून वाट पाहत होते ती आपल्या लेकराची. आणि आई अगदी दारावरती वाट पाहत होती, घड्याळाकडे पाहत होती आणि वाटेकडे पाहत होती, माझं लेकरू कधी येईल. आणि तितक्यात दरवाजाची बेल वाजते. आई दार उघडते. आई दार उघडाय गेली आणि दारात मुलगा म्हणजेच तो प्रकाश व सून दीपा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला, इतका वेळ कुठे होता? मी कधीची तुमची वाट पाहते. बघा, लग्न झालं होतं आणि आईचा मुलगा प्रकाश आणि आईची सून दीपा ही दोघे बाहेर गेली होती. तेवढ्यात प्रकाश म्हणतो, आई मी काही लहान नाही, माझी काळजी करत जाऊ नकोस. आई म्हणते, अरे बाळा, आईसाठी मुलगा लहानच असतो. चल हातपाय धुवून घे, मी जेवायला घेते. दार लावत आई बोलतच होती. प्रकाश रूममध्ये जाता जाता बोलत होता की आई मी बाहेरून जेवण करून आलो, तू झोपून घे आणि मलाही शांत झोपू दे. असं बोलत धडकन दार लावून घेतलं. आणि आई म्हणते, अरे मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे. प्रकाश म्हणतो, अगं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी जेवण करून आलो आहे हे, झोप बरं आता शांत. पण आईला कशी झोप लागेल? तीही जेवायची थांबली होती. किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली. सकाळी प्रकाशला जाग आली. बघतो तर 9 वाजले होते. तसाच 9 वाजता ताडकन उठला आणि शेजारी बायको म्हणजेच दीपाही अजून झोपलेली होती. तो उठून हॉलमध्ये आला. तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली. कसली चिठ्ठी आहे म्हणून तो चिठ्ठी उघडून बघितली तर आत काय लिहिले होते? तर आतमध्ये लिहिले होते, प्रिय बाळा, तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल. एका घरात असून पत्र का लिहिले? बोलता नसते आले का? हो रे बाळा, बोलता आले असते, पण तुला वेळ नसतो. एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते रे बाळा. जाऊ दे, काल तुझा वाढदिवस होता ना, त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती. विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू, पण तू मित्रांसोबत पार्टी करून आला, तसा मला आनंदच झाला. मी विसरली होती. आता माझा प्रकाश मोठा झाला. अरे हो, विसरल्यावरून आठवण झाली की मी तुला मागे एक औषध आणायला चिठ्ठी दिली होती, तर ते औषध मला आणून दे. मला ते औषध मिळाले नाही. बघ तुला कुठे मिळत असेल तर आणून दे. प्रकाशला आठवले काही दिवसांपूर्वी आईने चिठ्ठी दिली होती. तसेच त्याने ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते, मला एक औषध हवे होते. मला मूल आहे विसरण्याचे. तसे त्याचे डोळे भरून आले. आई मी खरंच चुकलो, असे बोलत आईच्या रूममध्ये गेला. आज तू अजून का उठली नाही म्हणून आवाज देत होता, पण आई उठलीच नाही. ती कधीच उठण्याआधी शांत झोपली होती. आई मी खरंच चुकलो का गं, मला माफ कर म्हणून प्रकाश हमसाडुमसी रडू लागला.